मॅम, तुम्हाला काही विचारू शकते मी? विचार ना. हर्बल, केमिकल, ऑर्गॅनिक, व्हीगन असे खूप काही प्रोडक्ट आहेत. तर त्यामध्ये नक्की फरक काय आहे? सांगू शकता तुम्ही? तर सगळ्यात पहिले आता आपण बघणार आहोत हर्बल आणि नॅचरल प्रोडक्ट मध्ये बेसिक डिफरन्स काय. तसे तर खूप ब्रँड आहेत आणि खूप प्रॉडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये डिफरन्स खूप आहेत आणि छोटे 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 डिफरन्स असतात. पण आपण सुरुवात करूया हर्बल आणि नॅचरल प्रोडक्ट पासून, ज्याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन आहे की एक्झॅक्टली काय आहे. काही फार मोठा डिफरन्स नसतो, अगदी मायन्यूटचा छोटासा डिफरन्स आहे. तर पहिलं म्हणजे काय, तर हर्बल प्रोडक्ट हे जे असतात हे वनस्पतींपासून एक्स्ट्रॅक्ट करून त्याचे प्रोडक्ट बनवले जातात. म्हणजे फुलं, फळं, पानं, मुळं, झाडं, त्याचे खोड अशा गोष्टींमधनं एक्स्ट्रॅक्ट करून ते प्रॉडक्ट मध्ये वापरलं जातं, ज्याला आपण हर्बल प्रॉडक्ट म्हणतो. त्याचा एकच गोष्ट अशी आहे की त्याची शेल्फ लाईफ ही खूप जास्त नसते, कमी काळ ते प्रॉडक्ट टिकतात आणि त्याचा रिझल्ट जो असतो हा खूप स्लो 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 येतो, त्याला वेळ लागतो रिझल्टला. पण सेन्सिटिव्ह स्किनसाठी अतिशय उत्तम प्रोडक्ट असतात. त्याचे कुठलेही रॅशेस रिॲक्शन स्किनवरती येत नाही, अजिबात हार्मफुल नसतात. त्याच्यासाठी हर्बल प्रोडक्ट जास्त प्रमाणामध्ये वापरले जातात. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर ॲलोवेरा आहे जे हर्बल आहे, तुळस आहे ज्याच्यापासून आपण बरेच क्रीम्स तयार करतो ते हर्बल आहे. त्याच्यानंतर नीम वापरलं जातं, म्हणजे नीमची पानांपासून क्रीम्स केले जातात, सिरम बनवले जातात, ते हर्बल आहे. तर अशा ज्या वनस्पतीपासून प्रोडक्ट बनवले जातात त्याला आपण हर्बल प्रोडक्ट म्हणतो. आता आपण बघूया नॅचरल प्रोडक्ट्स. नॅचरल प्रोडक्ट्स म्हणजे काय, तर निसर्गातून ज्या गोष्टी आपल्याला अवेलेबल होतात. म्हणजेच काय, वनस्पती तर आहेतच म्हणजे प्लांट्स, पण त्याचबरोबर अॅनिमल पासून एक्स्ट्रॅक्ट केलेल्या, म्हणजे दूध, दही, ताक जसं आपलं असतं त्याच्यातनं एक्स्ट्रॅक्ट करून जे प्रोडक्ट्स बनवले जातात, जसं लॅक्टिक ऍसिड आहे, दह्याचा वापर करून ते बनवलं जातं, दुधापासून बनवलं जातं, सिट्रिक ऍसिड आहे, असे खूप वेगळे वेगळे ऍसिड्स आहेत की जे नॅचरल फॉर्म मधनं येणाऱ्या गोष्टींपासून प्रोडक्ट बनवले जातात. त्याला नॅचरल प्रोडक्ट्स म्हणलं जातं, ज्याचाही कॉस्मेटिक्स मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. नॅचरल प्रॉडक्ट हे याची शेल्फ लाईफ जी असते ती थोडीशी कमी असते आणि 100% नॅचरल प्रोडक्ट्स मिळणं आजकाल खूप जास्त अवघड आहे, कारण त्याची शेल्फ लाईफ कमी होऊन जाते जर ते 100% नॅचरल प्रोडक्ट असतील तर त्याच्यासाठी काही ना काहीतरी मिक्सिंग करावं लागतं. ते कसं असतं, काय असतं, कशाला आपण नॅचरल म्हणू शकतो हे आपल्या पुढच्या भागात अजून येणारच आहे. पण नॅचरल प्रोडक्ट हे जनरली निसर्गापासून मिळणाऱ्या गोष्टींमधून जे प्रोडक्ट बनवले जातात त्याला आपण नॅचरल प्रोडक्ट म्हणतो. ह्याचाही रिझल्ट जो असतो तो स्लो स्लो येतो. सेफ म्हणजे सेन्सिटिव्ह स्किनसाठी अतिशय सेफ असतं, अजिबात हार्मफुल नसतं आणि एकदम स्किनला उत्तम रिझल्ट देतं, पण त्याचा रिझल्ट हा खूप स्लो येतो. नॅचरल प्रोडक्ट कशातनं बनवले जातात, फॉर एक्झाम्पल एन्झाईम्स आहे, मिल्क आहे, फ्रूट एक्स्ट्रॅक्ट असतात किंवा इसेन्शियल ऑइल्स ज्याला आपण म्हणतो, हे सगळे नॅचरल फॉर्म मधनं बनवले जातात आणि त्याचाच वापर करून मोठे मोठे प्रॉडक्ट्स बनवले जातात, ज्याला आपण नॅचरल प्रोडक्ट म्हणू शकतो. आता तुला कळला का हर्बल आणि नॅचरल प्रोडक्ट मधला डिफरन्स काय असतो ते? हो, कळलं ना. याचा अर्थ असा की हर्बल आणि नॅचरल प्रोडक्ट मध्ये अजिबातच केमिकल नसतात का? तुम्हालाही हा सेम प्रश्न विचार, याचं उत्तर मी देणार आहे पण नेक्स्ट एपिसोड मध्ये.